हॅलो फ्रेंड्स, आता आपण बघूया 27 ऑगस्टचा लग्नानंतर होईलच प्रेमचा एपिसोड रिव्ह्यू. कालच्या भागात आपण बघितलं की दोघं कपल्स एकमेक आपल्या आपल्या खोलीत बसून बोलत असतात. तेव्हा तेव्हा जीवा बोलत असतो की लवकरात लवकर त्या साथीदाराचा शोध लागला पाहिजे, नाहीतर सगळं प्लॅन डिस्ट्रॉय झाल्यासारखं वाटतंय. तेव्हा पार्थ बोलतो की एक काम करूया ना, त्या साथीदाराचं स्केच कोणाला चांगलं स्केच येत असेल तर त्यांना काढायला लावूया आणि सर्क्युलेट करूया. तेव्हा जीवा बोलतो मला नीटचा काही चेहरा आठवत नाही. नंदिनी पण बोलते मलाही नाही, खूप दिवस झाले ना त्या गोष्टीला. तेव्हा काव्या बोलते जाऊ देत आहे, वसुताईंचा खोटेपणा आपण सगळ्यांसमोर आणायचाच. ओव्हर कॉन्फिडन्स आहे ना खूप त्यांना. तेव्हा नंदिनी बोलते जाऊ दे काव्या, कधी कधी ओव्हर कॉन्फिडन्स ही जाळ्यात अडकतोच. तेव्हा जीवा बोलतो ओव्हर कॉन्फिडन्स. तेव्हा नंदिनी शांत बसते. तेव्हा जीवा बोलतो वसुआत्मेने पण काहीतरी ओव्हर कॉन्फिडन्स दाखवलाच असेल ना. तेव्हा नंदिनी बोलते म्हणजे. तेव्हा जीवा बोलतो त्या दिवशी तू त्यांच्याशी बोलायला गेली होती तेव्हा ती तुला म्हणाली होती तुला काय करायचं ते कर म्हणून. तेव्हा तिने असं बोलताना काहीतरी तर केलं असेल ना. तेव्हा नंदिनी बोलते नाही, असं तर काहीच नाही. पार्थ बोलतो नंदिनी नीट आठवा. तेव्हा काव्याही बोलते हो ग ताई नीट आठव ना. जीवाही बोलतो नीट आठव. तेव्हा नंदिनी बोलते नाही तसं काहीच नाही, उलट त्या म्हणाल्या त्यांना माझ्या वडिलांपासून प्रॉब्लेम होता म्हणून त्यांना मी या घरात नको होते. अजून बरंच काहीतरी बोलल्या. म्हणून त्या बोलल्या की म्हणून मला दीपकला हाते लागून घाण करून घ्यावं लागलं. दीपकला कसं मी वेटर बनवून लग्नात सामील करून घेतलं. तेवढ्यात काव्याला काहीतरी क्ल्यू भेटतो. तेव्हा ती बोलते काय म्हणालीस तू, दीपकला वसुआत्याने लग्नात वेटर म्हणून सामील करून घेतलं. तेव्हा नंदिनी बोलतो हो असं म्हणलं. तेव्हा पार्थ बोलतो म्हणजे असं काय आठवलं तुम्हाला. तेव्हा काव्य बोलते तुम्ही तिघंही माझ्याकडे नीट लक्ष देऊन ऐका. तेव्हा काव्य बोलते दीपकला वसुआत्याने लग्नात सामील करून घेतलं म्हणजे तो हळद आणि संगीतचा कार्यक्रमालाही असणार आणि तो असणार म्हणजे त्याचा साथीदारही असणार. तेव्हा नंदिनी बोलते एक मिनिट, तुला असं वाटतंय का काव्य दीपकचा साथीदारही लग्नात वेटर बनून सामील झाला असेल. तेव्हा काव्य बोलते 100%. तेव्हा जीवा बोलतो याने आपल्याला काही क्ल्यू मिळणार आहे. तेव्हा काव्य बोलते हो मिळेल. जर हे लग्नात वेटर म्हणून सामील झाले असतील तर आपल्याकडे लग्नाचा अल्बम आहेच. आपण सगळे फोटो चेक करूया, त्यात आपल्याला दीपकचा साथीदार मिळेलच की. आणि तुम्ही तर त्याला बघितलं आहे ना, तर तुम्ही फोटो बघून लगेच ओळखू शकता. तेव्हा पार्थ बोलतो आणि लगेच आपल्याला फोटो मिळाला तर आपण मोरीला देऊन त्या साथीदारापर्यंत पोहोचू शकतोयस. तेव्हा जीवा बोलतो चला आपण जाऊन अल्बम बघूया. तेव्हा पार्थ बोलतो नाही सगळेच नको, अल्बम मिथून काकाच्या रूममध्ये आणि त्याला झोपले असतील. उद्या सकाळी मी आणि काव्य जाऊन तो फोटो शोधून आणतो, कारण की सगळेच गेलो तर घरात संशय येईल. तेव्हा पार्थ बोलतो आता हा आपला प्लॅन कोणालाच कळायला नको. आणि याच्यातच मंजू ऐकून घेते. तेव्हा मंजू जाऊन वसूला सांगते. तेव्हा रम्या थोडी घाबरते आणि बोलते आई अगं हे थांबतच नाही आहेत, त्यांना उद्या जाऊन आपल्या विरोधात पुरावा मिळाला तर. वसू बोलते की मी असं होऊच देणार नाही. आपण त्या चौघांची एकी अजून वाढवूया आणि त्या चौघांच्या एकीमध्ये आपलं एक प्याद पाठवूया. मग मिथून काव्याला आणि पार्थला अल्बम देतो आणि बोलतो की हे घ्या तुमच्या लग्नाचे अल्बम, पण तुम्हाला सकाळी सकाळी याची काय गरज पडली. तेवढ्या तिथे मंजू येते आणि बोलते नंदिनीला निर्दोष सिद्ध करण्यासाठी हो ना. तेव्हा मंजू पुढे येते आणि बोलते नंदिनीसाठीच ही धडपड सुरू आहे ना. तेव्हा पार्थ बोलतो हो पण तुला कसं कळलं. तेव्हा काव्य बोलते तुम्हाला वसुआत्याने. तेव्हा मंजू बोलते नाव नको घेऊ त्या बाईचं. त्या बाईला बहीण म्हणायला सुद्धा मला लाज वाटते. माझ्या पिऊला धमकवताना काहीच कसं वाटलं नाही तिला. पार्थ काव्य तुम्हाला जे काय करताय ना ते करा, मी तुमच्या सोबत आहे. सांगा मला काय करू मी. तेव्हा काव्य बोलते नाही मंजू आत्या तुम्ही काही करू नका, आम्ही करतो. तेवढ्यात मंजू बोलते काव्य तू मला अजूनही आपलं मानत नाही का. तेव्हा मंजू वसून त्यांच्या प्लॅनमध्ये सामील होऊन मंजू पार्थ आणि काव्याशी खूप गोड गोड बोलत असते आणि वसूला नावं ठेवत असते. तेव्हा मंजू पार्थला विचारते पार्थ सांग ना मी काय करू. तेव्हा पार्थ बोलतो सांगतो, ह्या फोटोंमध्ये जेवढे वेटर दिसतील ना तो फोटो बाजूला काढा आणि मंजूचा प्लॅन सक्सेस होतो. आपली जीवानंदीला बोलत असतो की दादाचा मेसेज आला आहे, तो आणि काव्या सकाळी अल्बम घ्यायला गेले. तो जर फोटो आपल्याला मिळाला ना तर आपण तुला निर्दोष साध्य करू शकतोय लवकरात लवकर. तेव्हा जीवानंदीला आश्वासन देत असतो की भेटेल आपल्याला. मला त्याचा नंबर जरी मिळाला ना तरी आपण त्याचं लोकेशन ट्रेस करू शकतो. लास्ट टाईम मला रेखाताईंनी दीपकचा नंबर दिला होता, त्यावरून मी त्याचं लोकेशन ट्रेस केलं होतं. नंदिनी थोडी शांत बसते. तिला पुन्हा त्या रेखाने केलेला कॉल आठवतो आणि ती त्या विचारात पडते आणि जीवाला तेच सांगत असते की रेखाताईंचा विचार करत होते. तेव्हा नंदिनी जीवाला सांगत असते की मला ना त्यांना भेटायला जायचं आहे, मी त्यांना एक फोन करून बघते. फोन करते तर फोन लागत नसतो. तेव्हा नंदिनी अस्वस्थ होत असते की आणि जीवाला बोलते की मी आलेच. तेव्हा जीवा बोलतो की कुठे चालली आहेस, मी पण येतो. तेव्हा नंदिनी बोलते तुम्ही का. तेव्हा जीवा बोलतो की तुझी माणसं ती माझी माणसं. इकडे मंजू पार्थ काव्या अल्बममध्ये फोटो शोधत असतात.
तेव्हा मंजूला दीपक आणि त्याच्या साथीदाराचा फोटो दिसतो आणि तो पटकन ती फोटो लपवते. तेव्हा पार्थ विचारतो, मंजू आत्या सापडलं का? तेव्हा मंजू बोलते की नाही, हा बघ तुझाच फोटो आहे. आणि मंजू पाणी प्यायचं कारण देऊन तिथून फोटो घेऊन बाहेर निघते. इकडे नंदिनी आणि जीवा गणपती बाप्पाचे प्रेयर करत असतात आणि इकडे मंजू फोटो देऊन वसू आणि रम्याला देते. इकडे जीवा आणि नंदिनी प्रार्थना करत असतात आणि इकडे मंजू, वसू आणि रम्या फोटो जाळत असतात. फोटो जाळत नाही म्हणून रम्या हातातनं घेऊन फोटो फाडून टाकते. इकडे रम्या वसूला फोटो खालच्या डस्टबिनमध्ये टाकायला सांगते. रम्या हातात फोटो लपत घेऊन येते फोटोचे तुकडे. तेवढ्यात ती खाली जीवा आणि नंदिनीला मंदिराजवळ पाहते. रम्या तिथून हळूच चोर पावलांनी फोटोचे तुकडे घेऊन जाते. तेवढ्यात नंदिनी तिच्या समोर येते आणि बोलते, रम्या आरती घे. रम्याच्या हातात तर फोटो असतात. तेव्हा रम्या तिच्याकडे बघायला लागते. तेव्हा रम्या पटकन डाव्या हाताने आरती घेते. तेव्हा नंदिनी ओरडते, रम्या आरती उजव्या हाताने घ्यायची असते, एवढंसुद्धा कळत नाही तुला? तेव्हा जीवा लगेच बघायला लागतो. तेव्हा रम्या पटकन त्या हाताने फोटोंचा चोळामोळा करते. तेव्हा नंदिनी बोलते, रम्या आरती घेतेस ना? तेव्हा जीवाही तिथे येतो पुढे. तेव्हा नंदिनी दोनदा बोलते, रम्या. तेव्हा जीवा बोलतो, अगं सोड ना, देवाची आरती घेऊन काय करणार आहे? ही वाईट कामं सोडणार आहे? तेव्हा रम्या बोलते, इतकीच वाईट कामं करणारी वाटते ना तुम्हाला, मग आरती तरी कशाला पुढे करतायत? तेव्हा रम्या बोलते, नको आहे मला आरती. तेव्हा नंदिनी बोलते, रम्या अगं. तेव्हा जीवा बोलतो, सोड ना, चल जाऊ दे. तेव्हा रम्या पटकन तिथून पळते, किचनमध्ये येते आणि किचनच्या डस्टबिनमध्ये ते फोटो टाकते. किचनमध्ये असलेला भाजीपाल्याचा कचराही त्यात टाकते आणि बोलते, चला सगळे पुरावे नष्ट झालेत, आता त्या नंदिनीला कोणीही निर्दोष सिद्ध करू शकणार नाही. आणि रम्या हसते आणि तिथून निघून जाते. इकडे सँडी बसलेला असतो. तिथे डॉक्टर त्याला भेटायला येतात. इकडे डॉक्टर सांगत असतात की सँडी, तुमचं बाळ खूप सिरियस आहे. तेव्हा सँडी त्यांची गयावया करत असतो आणि सांगत असतो की माझ्या बाळाला वाचवा म्हणून. तेव्हा डॉक्टर बाळाला AB निगेटिव्ह ब्लड ग्रुप लागेल असं सांगत असतात. तेव्हा डॉक्टर सांगून जाते की AB निगेटिव्ह ब्लड ग्रुप मिळणं हे खूप अशक्य आहे आणि एकच सांगते की ब्लड नाही मिळालं ना मग अवघड आहे. आणि तिथून ते निघून जातात. पिऊ टेरेसवर मोबाईलवर गेम खेळत असते आणि मिथून तिला ओरडत असतो. पिऊ टेरेसवरून पळत पळत खाली येत असते. तिच्या हातात दुधाचा ग्लास असतो आणि तिच्या मागे मिथून पळत असतो आणि तिच्याकडनं हातातला ग्लास निससतो आणि काच होतात. तेवढ्यात नंदिनी आणि जीवा तिथे येतं की तिच्यावर रागवू नका आणि पिहूला विचारतात, बाळा तुला लागलं नाही ना? तेव्हा जीवा बोलतो, आधी हे क्लीन करून घेऊन तू कल्पनाताईंना आवाज येतो. तेव्हा नंदिनी बोलते की त्या घरात नाही आहेत, त्या सुट्टीवर आहेत, मी पटकन आलीच. तेव्हा जीवा नंदिनीला बोलतो, 1 मिनिट, तू कुठेही जाऊ नको, झाडू आणि सुपडी मी घेऊन येतो आणि कोणीही हलू नका, लागेल. तेव्हा मिथून पिहूला ओढत असतो. तेव्हा नंदिनी बोलते, कशाला काका, आता तिला काहीच बोलू नका. पिहू तू आता तुझ्या रूममध्ये जा आणि इथे जाऊ नको, लागेल तुला. तेव्हा मिथून बोलतो, हे काच फुटणं चांगलं नसतं असं म्हणतात. तेव्हा मिथून बोलतो, काही वाईट तर घडणार नाही ना? तेव्हा नंदिनी थोडी शांत होते. तेव्हा मिथून पिहूला बोलतो, दे आता तरी फोन दे आणि चल. मिथून पिहूला घेऊन चालला जातो. नंदिनी थोडं विचारात पडते आणि तिथेच आजचा एपिसोड संपतो. हॅलो फ्रेंड्स, असेच नवनवीन रिव्ह्यू ऐकण्यासाठी या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. आणि माझं सिरियल कट्टा हे चॅनलच हे कंटिन्यू इथे मालिकेंच्या दुनियेवर चालू आहे, त्यामुळे दोघी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा.